नमस्कार मंडळी, प्रभात मीडियामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, राशींचा नवरात्रोत्सव सुरू होऊन 4 दिवस उलटत आलेले आहेत, परंतु ग्रामपंचायत प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसुविधांसाठी कुठल्याही प्रकारची तात्काळ कार्यवाही करण्यात आलेली नाहीये. आणि याच धर्तीवरती राशीनगावचे एक जागरूक नागरिक, शिवसेनेचे समन्वयक असलेले माननीय सुभाजी जाधव हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत. आणि त्यांना समर्थन देण्याकरता गावातीलच जागरूक नागरिक तसेच काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. यापैकी गावचे माजी सरपंच राहिलेले माननीय शिवदाजी सेटे असतील, त्याचप्रमाणे देशमुखवाडीचे माजी उपसरपंच राहिलेले आणि एक जागरूक युवक म्हणून ज्यांना गावामध्ये ओळखलं जातं असे मालोजीराजे भिताडे, त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आपली मतं वेळोवेळी व्यक्त करणारे एक जागरूक नागरिक माननीय विजयजी साळवे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे युवक क्रांती दलाचे तालुका अध्यक्ष माननीय दादा राऊत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच नितीनजी साळवे हे देखील या ठिकाणी आपलं मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्रथमतः मी मालोजीराजेंना या उपोषणासंदर्भात आपण जे समर्थन देणार आहात त्याबद्दल विचारणार आहे. नमस्कार मालोजीराजे. नमस्कार. प्रभात मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आजचं जे आंदोलनाचं कव्हरेज केलं जात आहे, खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यकर्ते सुभाष जाधव साहेबांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती ज्या मूलभूत खऱ्या अर्थानं सुविधा भाविकांना मिळाल्या पाहिजेत, परिसरातील ग्रामस्थांना मिळाल्या पाहिजेत, त्याच्यातील काही बेसिक मुद्द्यांवरती त्यांनी जे आज या ठिकाणी उपोषण आंदोलन केलेलं आहे, त्याला प्रथमतः मी राशीन परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ता आणि सगळ्याच ग्रामस्थांच्या वतीने एक पाठिंबा दर्शवतो. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वांसमोर काही महत्त्वपूर्ण गोष्टींवरती बोलणार आहे. माझा हा जो आवाज आहे हा तो एकट्याचा नसून राशीन परिसरातील सुज्ञ जे नागरिक आहेत या लोकांची गळचेपी होती अक्षरशः. म्हणजे राशीनमधल्या एखाद्या सामाजिक प्रश्नावरती बोलायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती आहे, असं विदारक चित्र या गावामध्ये आहे. मला ठामपणे आपल्याला सांगायचं आहे, नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये शांतता समितीची बैठक मंदिरामध्ये घेतली गेली. आजपर्यंत ती अनेक वर्षापासून घेतली जात आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी अध्यक्ष आहेत, सरपंच साहेब आहेत, सर आहेत, अध्यक्ष साहेब आहेत, हे आमचे सगळे जे कार्यकर्ते हे सगळेजण वेगवेगळ्या प्रश्नांवरती तिथे मुद्दे मांडतात. हे मुद्दे मांडल्यानंतर त्या बैठकीत असणारे काही तथागत जे काही XYZ नेते आहेत त्यांनी काय करायचं की आम्ही जर प्रश्न मांडले की त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना खाजगीमध्ये जाऊन सांगायचं. हे असंच चालू असतं, हे कार्यकर्ते असेच बोलत असतात, त्यांचं काय लय मनावरती घेऊ नका, ही यात्रा अशीच असते, ही यात्रा रांगडीचं आहे, या यात्रेचं स्वरूपच असं आहे, आम्ही सगळेजण यात्रा पार पाडू असा विश्वास प्रशासनाला देतात. आणि मग प्रशासनाच्या नजरेमध्ये आम्ही मांडलेले मुद्दे त्याचं अवलोकन हे झिरो होऊन जातं. मग काय केलं पाहिजे? जर तुमचे मुद्दे बरोबर आहेत तर तुम्ही त्याच्यावरती सकारात्मकतेने काम करा ना. आज आम्हाला इथं उपोषणाला आंदोलनाला बसावं लागतं. का बसावं लागतंय? हे कुठंतरी जे शांतता समितीची बैठक आहे त्याच्यामध्ये जे काही निर्णय घेतले गेले त्याचं एक प्रकारे अपयशच आहे ना. जर त्या बैठकीत घेतलेले निर्णय कार्यान्वित झाले असते तर मला वाटतं इथं उपोषणाची वेळ आली नसती. या गावामध्ये आज पण देश स्वतंत्र झाला, आम्ही सगळेजण लोकशाहीमध्ये वावरतोय की आम्ही मालकशाहीमध्ये वावरतोय याचा अंदाज सामान्य जनतेला अजूनही आलेला नाही. आणि माझी या चॅनलमधून जे काही नेते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची मस्करी करतात, आम्ही मांडलेल्या प्रश्नांवरती खऱ्या अर्थानं आरोप प्रत्यारोप करतात, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, आपण विचारांची लढाई या ठिकाणी करू ना. गावातल्या मूलभूत विकासाच्या प्रश्नावरती आपण सगळेजण या ठिकाणी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊ. मात्र तसं होत नाही. प्रश्न मांडणाऱ्याला व्यक्तिगत टार्गेट करणं, प्रश्न मांडणाऱ्या कार्यकर्त्याची कुचेष्टा करणं, अशा आविर्भावामध्ये जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कामकाज करणार असाल तर राशीन आधीच 50 वर्ष पाठीमागे गेलेले, ते अजून 50 वर्ष पाठीमागे जाणार आहे. मला सांगायला शोकांतिका वाटते, नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये आलेल्या भाविकांना पिण्याचं पाणी मुबलक मिळालं पाहिजे ही आमची या ठिकाणी जाहीर मागणी होती. मात्र त्याच्यावरती कुठलाही फोकस केला जात नाही. दर्शन बारीचं नियोजन करण्यासाठी खऱ्या अर्थानं एक सुंदर पद्धतीचं प्रयोजन हे आखणं आवश्यक आहे. मंदिराच्या आतल्या भागामध्ये दर्शन रांगेची व्यवस्था अतिशय सुंदर झाली, त्याचं मी स्वागत करतो. पण दर्शन रांग बाहेर आल्यानंतर सरपंच म्हणल्याप्रमाणे 3ऱ्या 5व्या 7व्या माळेला 9व्या माळेला जी गर्दी होते त्याचं सुयोग्य नियोजन होणं गरजेचं आहे. मात्र तसं अजिबात होत नाही. बाहेरचे आलेले भाविक हे 3-3, 4-4 तास लाईन मध्ये वेटिंग करतात. आतमध्ये काय चाललंय, आतमध्ये दर्शनाची व्यवस्था कशी आहे, मुखदर्शनाची व्यवस्था कशी आहे याचे बोर्ड तिथं लागले पाहिजेत. चप्पल स्टँड कुठे आहे,
भाविकांना बसण्यासाठी हिरकरी कक्ष आमच्या महिला भगिनींसाठी कुठं आहे याचे होर्डिंग लागले पाहिजेत. जरा तुम्ही जे मॉडेल या ठिकाणी देवस्थान आहेत, ब वर्ग दर्जाचे, अ वर्ग दर्जाचे, मोठा देवी असेल, आमचं बालाजी देवस्थान असेल, आमचं तुळजाभवानी देवस्थान असेल, देवगड असेल, शनी शिंगणापूर असेल, या देवस्थानचा विकास कसा झाला आहे, त्याचा विकास आराखडा कसा राबवला गेला, याच्यावरती सुद्धा खऱ्या अर्थानं सगळ्यांनी फोकस करणं गरजेचं आहे. यात्रेच्या 4 दिवस आधी बैठक घेतली जाते. त्या बैठकीमध्ये तुम्ही सगळे बोलतो, मात्र त्याच्यावरती कार्यवाही किती, तर शून्य. केवळ औपचारिकता म्हणून बैठक घेतली जाते. तालुक्याचे तहसीलदार त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक मंदिरामध्ये होते. त्या बैठकीमध्ये आम्ही गावामधले खड्डे बुजू, आम्ही गावातल्या सगळ्या सुखसुविधा ग्रामस्थांना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, आम्ही प्रत्येक एजन्सीला या ठिकाणी त्याचं काम करण्यासाठी भाग पडू, कायद्याचा बडगा उगारू, असं फक्त बैठकीत सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात काय, आम्हाला लोक आज या ठिकाणी विचारणा करतायत की तुम्ही बैठकीमध्ये हे प्रश्न मांडले अध्यक्ष साहेब, तुम्ही या प्रश्नांवरती बोलला, त्या प्रश्नांवरती बोलला, मात्र गावामध्ये जी परिस्थिती आहे ती जैसे ती आहे असं या ठिकाणी आम्हाला सगळेजण विचारतात. त्यावेळेस आम्ही सुद्धा निरुत्तर आम्हाला राहावं लागतं. आमची या ठिकाणी नाविलाज होतो, आम्ही पोटतिडकीने प्रश्न मांडतोय, मात्र प्रशासकीय यंत्रणेने त्याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे. विश्वस्त मंडळानं त्यांची जबाबदारी काय आहे ही ओळखली पाहिजे. हे काय छोटं देवस्थान नाही, ब वर्ग दर्जाचं देवस्थान आहे. मात्र मंदिराच्या परिसराची मी काय कोणावरती टीका करत नाही, मात्र आपण सगळेजण हातात हात घालून एकदा मंदिर परिसराचा एक राऊंड करूयात. काय दयनीय अवस्था आहे मंदिर परिसराची, प्रत्यक्ष आम्ही ते पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आज तिथं गेल्यानंतर पाऊल टाकायला नीट जागा नाही म्हणजे काय, तिथं चिखल आहे, तिथं मोठे मोठे दगड आहेत, गवतानी मंदिर परिसराला विळखा घातलाय. कचऱ्याचे मंदिर परिसराचा भाग कसा असला पाहिजे, त्याचं पावित्र्य असलं पाहिजे. कचऱ्याचे ढिगारे त्या ठिकाणी दिसून येत आहेत. पालखी मार्गाची अस्वच्छता, अतिशय दयनीय अवस्था आहे. आई जगदंबेची पालखी रथ ज्या मार्गावरून जाणार आहे त्या रस्त्याची अवस्था जर आज पाहिली तर आम्हाला लाज वाटते की आम्ही या गावामध्ये राहतोय, आम्ही या गावातले प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरतोय काय, असं आमचंच मन आम्हाला खातं. मात्र आम्ही मांडलेल्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं प्रशासनानं बगल दिली नाही पाहिजे. तहसीलदार साहेबांनी याच्यामध्ये फोकस केला पाहिजे. त्यांनी स्वतः ग्राउंडवरती येऊन काम केलं पाहिजे. या जगदंबेच्या नगरीमध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं, ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, त्यांना आई जगदंबेने निश्चितच चांगलं फल दिलेलं आहे, हे सुद्धा आम्ही नाकारणार नाही. मात्र जबाबदारी झटकून चालणार नाही. ग्रामपंचायत विभागामध्ये 2.5 वर्षापासून प्रशासक कार्यरत आहे. इथं आज सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य बॉडी ही नाही, कार्यकाळ संपलेला आहे. शासन स्तरावरती निवडणुका लांबलेल्या आहेत, हा एक वेगळा विषय आहे. मात्र आता ऐन या खऱ्या अर्थानं नवरात्रोत्सव काळामध्ये गावातले ज्या तुंबलेल्या गटारी आहेत त्यांची दुर्गंधी पसरलेली आहे. गावातल्या या गटारी साफ होणं अपेक्षित आहे. पालखी मार्गावरती पतदिवे टाकणं अपेक्षित आहे. गावामध्ये या ठिकाणी धूर फवारणी होणं आवश्यक आहे. या सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यावरती प्रशासनाने विचार केला पाहिजे. पार्किंगची अवस्था अतिशय दयनीय आहे. फ्री पार्किंग म्हणून फक्त डिक्लेअर केलं साहेब तुम्ही, मात्र पार्किंगसाठी जागा आहे का? तुम्ही नुसतं सांगता इनामाची जमीन आहे, त्याच्यावरती आम्ही असं करू, आम्ही तसं करू, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही तुम्हाला ही परवानगी देऊ, मात्र कागदावरती तुम्ही फक्त कागदी घोडे रंगवू नका. कार्यवाही काय, सकारात्मक घ्या. तहसीलदार साहेबांना ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो, भाविकांमध्ये नियोजनाबाबतीत इतका मोठा तीव्र रोष आहे. हा रोज जर याचा भडका झाला तर खऱ्या अर्थानं राज्य पातळीवरचं आंदोलन खऱ्या अर्थानं आमच्या मंदिरासाठी होऊ शकतं. कारण या मंदिरामध्ये चांगल्या ज्या काही परंपरा आहेत, रीती आहेत, रिवाज आहेत, त्या पुढे येणं गरजेचं आहे. मात्र त्याला झाकलं जातंय. काही लोकांकडून काही गोष्टी हायजॅक केल्या जात आहेत, हा माझा जाहीर आरोप आहे. हे हायजॅकिंग थांबवा. जगदंबेच्या नगरीमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही तिची लेकरं आहोत. समानतेने 18 पगड जातीच्या सगळ्या जाती धर्माच्या खऱ्या अर्थानं लोकांना या मंदिरामध्ये सेवेसाठी संधी. मात्र जे सेवेकरी आहेत त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. मी माझ्या निरीक्षणातून सांगतो, जे सेवेकरी प्रामाणिकपणे सेवा करतात त्यांची सुद्धा खऱ्या अर्थानं सेवा रुजू होण्यासाठी त्यांचे जे काही मत आहेत, विचार आहेत, ते तुम्ही ऐकून घेतले पाहिजेत. त्याच्यावरती तुम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. विश्वस्त मंडळाने त्यांच्या सगळ्याच खऱ्या अर्थानं टीमनं आमच्या या मागण्यांचा रास्त विचार केला पाहिजे. ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतनी गटारी साफ केल्या पाहिजेत. ग्रामपंचायतनी मंदिराच्या शेजारचा कचरा उचलला पाहिजे. ग्रामपंचायतनी पार्किंगचं नियोजन केलं पाहिजे. अरे किती दिवस आपण फक्त जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्याकडे बोट दाखवणार आहोत. ब वर्ग दर्जाच्या देवस्थाननं त्या गावातील जी काही कार्यान्वित स्वराज्य संस्था आहे, आपल्या इथं ग्रामपंचायत आहे, त्यांना विश्वासात घ्या ना. फक्त पत्र देऊन चालणार नाही की हे तुम्ही साफ करा, तुम्ही हे करा. ग्रामपंचायतकडे किती निधी आहे, तुमच्याकडे किती निधी आहे, त्याचा समन्वय साधत यात्रेसाठी तुम्ही खऱ्या अर्थानं दातृत्व दाखवलं पाहिजे. या लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही सुख सुविधा या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये निर्माण केल्यानंतर, लोकांना दिल्यानंतर कौतुक आमचं नाही होणार, कौतुक तुमचं होणार आहे. मात्र आमचा अभिमान वाढणार आहे की आमच्या गावची यात्रा ही यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी विश्वस्त मंडळ कामकाज करतंय. मात्र तसं काही दिसून येत नाही. मी बोलल्यानंतर गावातील कार्यकर्त्यांना, काही पदाधिकाऱ्यांना ते लागतं, मात्र सत्य
हे खऱ्या अर्थानं चांगल्या चांगल्या माणसाला पचत नाही. मात्र ते एक दिवस पचून घ्यावं लागेल. या गावामध्ये बदल घडवावा लागेल. या मंदिरामध्ये समानता आली पाहिजे. तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. मात्र मंदिरामध्ये आज माझ्या निरीक्षणानुसार, माझ्याकडे काही पुरावे आहेत, मी काय असं खऱ्या अर्थानं कुणावरती काही आरोप करत नाही. कोणाला कशा प्रकारचा न्याय दिला जातो, कोणावरती कशा प्रकारचा अन्याय केला जातो, ह्याचे माझ्याकडे खऱ्या अर्थानं पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ फुटेज आहेत. मी वेळ आल्यावरती ते प्रशासनाला सादर करणार आहे. खरं तर प्रशासकीय यंत्रणेने या यात्रेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. आता अचानकपणे बीडीओ साहेबांनी आमच्या राशीन ग्रामपंचायतला विजयकुमार बाणारे साहेबांची 3 ते 4 दिवस आधी नेमणूक केली. त्यांना मी स्वतः दूरध्वनीवरून बोललो. ते म्हणले जिथे जिथे प्रश्न आहेत तिथे मला सांगा, मी ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल. मात्र विश्वस्त मंडळानं यात्रेच्या अनुषंगाने जे गावातले मोठे मोठे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये थोडी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. मंदिर परिसराची तुम्ही साफसफाई करा. ग्रामपंचायत स्तरावरती गावातील जे अंतर्गत खड्डे आहेत, जे काही पतदिवे आहेत, खऱ्या अर्थानं त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. हे आंदोलन आज या ठिकाणी करावं लागतं या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी. हे मला असं वाटतं विश्वस्त मंडळाचं अपयश आहे. हे तालुका प्रशासनाचं अपयश आहे. तहसीलदार साहेब, तुम्ही फक्त आश्वासन देऊन आमची दिशाभूल करत आहात, हे मला या ठिकाणी सांगतो. मी प्रशासकीय यंत्रणेचा आदर करणारा कार्यकर्ता आहे. मात्र आज मनाला खेद वाटतो की प्रशासकीय यंत्रणेतील तालुक्याचे जबाबदार अधिकारी जर त्यांची खऱ्या अर्थानं जबाबदारी निभावत नसतील तर ही संविधानाला धरून गोष्ट नाही. तुम्ही कर्तव्यात कसूर करणार असाल तर एक दिवस या गावातील लोक कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका तुमच्यावरती ठेवतील, तुमच्या विरुद्ध न्यायालयात जातील. हे तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो. म्हणून आमच्या या आंदोलनामध्ये सुभाष जाधव साहेबांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यावरती युद्ध पातळीवरती काम झालं पाहिजे. गावातल्या गटारी साफ झाल्या पाहिजेत, पतदिवे बसले पाहिजेत. ज्या ज्या निवेदनामध्ये मागण्या आहेत त्याच्यावरती विचार झाला पाहिजे. हे तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो. खरं तर ग्रामपंचायतच्या टीमने आजपासून तुम्ही काम चांगल्या पद्धतीचं करतात त्याच्यामध्ये युद्ध पातळीवरती डबल गतीनं वेग वाढवावा. आणि आमच्या ज्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत, कोणत्या कोणत्या भागामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत ते तुम्हाला आम्ही कागदावरती सांगू, फोनवरती सांगू, मेसेजद्वारे सांगू. त्याच्यावरती आपण टीम वर्कने काम करूयात. जिथं कमी तिथं गावकरी आम्ही अशा पद्धतीची या ठिकाणी आपण सगळेजण वर्क मेथड राबवूयात. आमचं सुद्धा सहकार्य त्याच्यामध्ये घ्या. आम्ही काय फक्त सूचना देणारे कार्यकर्ते नाहीत. जिथं जिथं गरज पडेल तिथं आम्ही दातृत्व दाखवू. मात्र या गावची यात्रा पार पाडण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्रित आल्यानंतर जे ग्रुप वर्क होणार आहे खऱ्या अर्थानं तेव्हा राज्यामध्ये मेसेज जाईल की आई जगदंबेचा नवरात्रोत्सव काळ फार मोठा असतो, त्या पर्वामध्ये चांगल्या पद्धतीची सेवा दिली जाते. मात्र इथं सगळ्या सेवेकऱ्यांना, सगळ्या ग्रामस्थांना मिळणाऱ्या सुविधा याची जर गोळाबेरीज केली तर ती शून्य आहे. हे खेळाडे सांगावं असं वाटतं. कुठंतरी आता तरी अभ्यास करा आणि या गावामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी जे जे कार्यकर्ते प्रश्न मांडतात त्यांना विश्वासात घ्या. कारण विश्वासात तुम्ही गावकऱ्यांना घेतल्याशिवाय ही यात्रा सक्षमपणे पार पडणार नाही. काही XYZ नेते आम्ही प्रश्न मांडल्यानंतर आमची चेष्टा करतात. अरे मनगटशाहीच्या जोरावरती लोकशाहीमध्ये कुणाची डाळ शिजत नाही. अशा लोकांचा कार्यकाळ हा फार थोडा असतो. या गावामध्ये लोकशाही नांदण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी सजगतेने पुढे आलं पाहिजे. महापुरुषांचे विचार अंमलात आणून आपण काम केलं पाहिजे. महापुरुषांच्या नावाने वादविवाद घालून महापुरुषांचे जर विचार आपण अंमलात आणणार नसेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण सगळेजण लोकशाही राष्ट्रामध्ये राहून सुद्धा ते आपलं अपयश ठरेल. आपण सगळेजण गावची यात्रा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करूयात. सरपंच साहेब आंदोलन करतायत, अध्यक्ष साहेब आंदोलन करतायत, सर सोशल मीडियावरती व्यक्त होतात. मात्र याची दखल तुम्ही घेणार आहात का नाही? आम्ही फक्त प्रश्न मांडणारेच कार्यकर्ते आहोत का? आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही? आमच्या भाविकांना सुविधा मिळणार आहेत की नाही? गावामध्ये पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये किलोमीटरच्या या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. हे कशाचं अपयश आहे? तर खऱ्या अर्थानं हे नियोजन मंडळाचं अपयश आहे. संबंधित प्रशासकीय जबाबदार अधिकारी जे तालुका लेवलचे आहेत त्यांचा अपयश आहे. आपण फक्त बैठका घेऊ नका तर त्याच्यावरती कारवाई करा. हेच या निमित्तानं मी या मुलाखतीच्या माध्यमातून सांगतो. कारण पालखी महोत्सवाला आता खऱ्या अर्थानं पालखी महोत्सव जवळ आलेला आहे. आठवडाभरामध्ये आपली यात्रा पार पडणार आहे. याच्यासाठी आता त्याला वेग येणं गरजेचं आहे आणि गावामधले जे छोटे छोटे बदल आहेत ते होणं गरजेचं आहे. आता विश्वस्त मंडळानं बघ्याची भूमिका न घेता खऱ्या अर्थानं छोट्या छोट्या प्रश्नांवरती लक्ष वेधलं पाहिजे. माझी प्रामुख्यानं मागणी आई जगदंबेच्या मंदिराच्या शेजारी पाऊल सुद्धा टाकू वाटत नाही अशी दयनीय अवस्था आणि विदारक चित्र जर आम्हाला पाहायला मिळत असेल तर मन या ठिकाणी खिन्न होतं. हे आई जगदंबा त्या सगळ्यांना सद्बुद्धी दे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला भाग पाड आणि या गावामध्ये मंदिर परिसरामध्ये बदल होऊ दे. कारण जगदंबेच्या परिसराला जर या ठिकाणी घाणीनं, गटारीनं, प्लॅस्टिकने वेळका घातला असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. याच्यासाठी तात्काळ 2 दिवसामध्ये विश्वस्त मंडळानं ग्रामपंचायतला सोबत घेऊन हे खऱ्या अर्थानं रस्ते दुरुस्ती करावी. रस्त्यांची डागडोजी चांगल्या पद्धतीची करावी. आई जगदंबेचा जो पौतकर जाणारा सोहळा आहे त्या रस्त्याची सुद्धा चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये अपेक्षित असा बदल करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. हे जर आपण केलं नाही तर याच्यामध्ये माझं नुकसान होणार नाही, याच्यामध्ये गावाचं नुकसान होणार आहे. कारण या गावाची यात्रा एवढी खऱ्या अर्थानं भव्य दिव्य फक्त पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, इलेक्ट्रिक मीडियामध्ये आम्ही गर्दी पाहतोय. मात्र या गर्दीला मिळणाऱ्या सुविधा याच्यामध्ये जर सखोल विचार केला तर अतिशय विदारक परिस्थिती आहे.
मी हात जोडून विनंती करतो, मी तुमचा विरोधक नाही, मी हात जोडून विनंती करतो, मी तुमच्यावर टीका करणारा कार्यकर्ता नाही. खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांनी सकारात्मक बदलासाठी जर प्रश्न मांडले असतील तर तुम्ही त्याला पॉझिटिव्ह थिंकिंगने घ्या, त्याला व्यक्तिगत विरोधक म्हणून घेऊ नका, अशी तुम्हाला विनंती करतो. हे जर झालं तर आई जगदंबेचा नवरात्र उत्सवाचा जो हा पर्व आहे हा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी साजरा होणार आहे. हीच विनंती या माध्यमातून करतो. या आंदोलनाला ग्रामस्थांच्या वतीनं, भाविकांच्या वतीनं मी जाहीरपणाने पाठिंबा देतो आणि मला विश्वास आहे, मी बाणाते साहेबांना नम्रतेची विनंती करतो, आमच्या मागण्यांचा आपण रास्त विचार करा. एक जबाबदार कार्यक्षम ग्रामविकास अधिकारी म्हणून तुम्हाला आई जगदंबेने सेवा करण्याची संधी दिलेली आहे. या 5-6 दिवसामध्ये ज्या ज्या भागात हे प्रलंबित प्रश्न आहेत त्याचा सिक्वेन्स लावा, कोणत्या भागाचा प्रश्न आता तात्काळ मार्गी लावलाय याची एक यादी करा आणि पालखीच्या अनुषंगानं गावातलं नियोजन करा, अशी नम्रतेची विनंती मी प्रशासनाला करतो आणि या ठिकाणी माझी भूमिका थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद मालोजीराजे. आपा तुम्ही या गावचे माजी सरपंच राहिलेला आहात. अगदी 20 वर्षापूर्वी तुम्ही या गावचे सरपंच होता. तर तो काळ आणि या काळामध्ये तुम्हाला एकंदरीत काय तफावत वाटते? आता आपण मालोजीराजांची मुलाखत ऐकली आपण. मी इथं जे आलो इथं आत्ता इथं सुभाष जाधव यांनी ज्या महत्त्वाच्या प्रश्नावर इथं धरणं आंदोलन केलेलं आहे स्वच्छतेच्या बाबतीत, मी तुम्हाला मुलाखत देताना प्रथम हे निदर्शन आलं, मी इथं आलेलो आहे कोणावर टिकामंदी करण्यासाठी अजिबात आलेलो नाही. मग ती विश्वस्त मंडळ असेल, ग्रामपंचायत असेल, प्रशासन असेल, तहसीलदार असेल, ह्यांच्यावर मला अजिबात टिप्पणी करणार नाही. कारण टिप्पणी करून गावाचा विकास होणार नाही, यात्रेचा विकास होणार नाही, यात्रा सुधारणार नाही. त्यासाठी चांगला म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीनेच ही यात्रा करावी लागणार आहे. तर माझा फक्त एकच मुद्दा, एकाच मुद्द्यावर मी फक्त बोलणार आहे. परवा जी मीटिंग झाली कुठली शांतता, मी त्या मीटिंगला उशीर आलो, त्यामुळे मला बोलण्याची संधी मिळाली नाही. तिथं तहसीलदार साहेबांनी एक मुद्दा शेवटी त्यांच्या भाषणात उपस्थित केला, तो म्हणजे पार्किंगचा, ज्याचा उल्लेख आत्ता मालोजीरावांनी बी केला. त्यांनी सांगितलं की पार्किंग करा. आत्ता माझ्याबरोबर तुमचं कॅमेरा घेऊन चाला, करमाळा सिद्धटेक रोड, त्याच्यानंतर तुमचा कर्जत बिगवण रोड, ह्या 2 रोडला जोडणारे मधले रस्ते, दिवेच्या समोरचा रस्ता आणि पाठीमागचा रस्ता, प्रचंड प्रकारची ट्रॅफिक जाम झालेलं आहे. बाहेरच्या आलेल्या सर्व लोकांचे वाहनं रोडवर उभे आहेत. पोलीस आहेत, पोलीस बागेची भूमिका घेतात. नियोजनाचा पूर्ण अभाव आहे त्या ठिकाणी. पूर्ण ट्रॅफिकच्या नियोजनाचा अभाव आहे. पूर्ण मला तेवढाच एका मुद्द्यावर बोलणार आहे. बाकीच्या मुद्द्यावर मी तुम्हाला विनंती करणार आहे की राशींची यात्रा कशी असावी, घटस्थापनेपासून शेवटपर्यंत कशी असावी, त्यात विश्वस्तांचा रोल काय असावा, ग्रामस्थांचा रोल काय असावा, ग्रामपंचायत, यावर सविस्तर जर तुमची इच्छा असेल तर कधीही मी मुलाखत द्यायला तयार आहे. अगदी पॉईंट टू पॉईंट निश्चितच आपण ती मुलाखत घेऊया पुढच्या काळात. असावा, विश्वस्त मंडळाचा रोल काय असावा आणि ग्रामस्थांचा रोल काय असावा. नुसतं आपण विश्वस्तावर असू, ग्रामपंचायतवर असू, प्रशासनावर असू, तहसीलदार असू, ह्यांच्यावर आपण ढकलतो, पण ग्रामस्थांचा रोल काय, ग्रामस्थांची जबाबदारी काय. समजा तिथं पार्किंग केलं, आपली गाडी आपण पार्किंग केली पाहिजे का नको तिथं जाऊन, का आपली गाडी डायरेक्ट मंदिरापासून साधण्याची, ही ग्रामस्थांची जबाबदारी नाही का. म्हणून नुसता रोल प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नाही, विश्वस्तांचा नाही, ग्रामपंचायतचा नाही, ह्यात ग्रामस्थांचा बी रोल महत्त्वाचा. गावकरी म्हणून आपली ही जबाबदारी तेवढीच आहे. आपली काय जबाबदारी आहे, गावकरी म्हणून आपण यात्रेसाठी काय सहकार्य करतो, ह्याचं बी आत्मसंशोधन ग्रामस्थांनी करण्याची गरज आहे. तर माझी फक्त आत्ताच आपल्या माध्यमातून फक्त ट्रॅफिकची समस्या, मी शिरसाट साहेब असतील किंवा मुळीक साहेब असतील, या दोन्ही लोकांना मी विनम्रतेची विनंती करतो, आजची आज पोलीस प्रशासनाने भाग त्यात घ्यायचा आणि पार्किंगची व्यवस्था करायची. देवस्थानच्या इनामी जमिनीत पार्किंगची व्यवस्था आणि 4 ते 5 पोलीस पेट्रोलिंग ठेवून प्रत्येक रोडवर सगळी वाहनं बाहेरून येणार असतील, कुठली असतील, सगळी वाहनं पार्किंगमध्ये पार्क झाली पाहिजे. पूर्ण रस्त्याचा श्वास मोकळा केला पाहिजे. आज तुम्हाला मी सांगतो, आज 4थी माळ आहे, उद्या 5वी माळ आहे. उद्यापासून बाहेरून येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी मंदिरात होणार आहे, बाहेरून येणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी होणार आहे. सकाळी मी स्वतः माझी 4 चाकी वाहन घेऊन चाललो होतो, मला तिथून बाहेर सिद्धटेकला चाललो होतो, चतुर्थी असल्यामुळं मला त्या ट्रॅफिकमधनं निघायला 15 ते 20 मिनिट लागले. पोलीस तिथं होते उभे, पोलीस काही करू शकले नाही, ट्रॅफिकला अजिबात काही करत नाही. माझी शिरसाट साहेबाला विनंती आहे, मुळीक साहेब तर दिसणारच मला इथे, ते राशींचे आहेत ना, त्यांच्याकडे चार्ज, ते तर मला कुठं मंदिराजवळ परिसरात दिसलीच नाही 3 दिवसात. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ट्रॅफिकची जबाबदारी तुमची, विश्वस्त मंडळाची किंवा ग्रामपंचायतची नाही. मी ह्यांनी सांगतो, मी जबाबदारीने बोलतो, ट्रॅफिक जबाबदारी पोलीसची, विश्वस्त मंडळाची नाही किंवा ग्रामपंचायतची नाही. ट्रॅफिकची जबाबदारी पोलीसची. पोलिसनी ती ट्रॅफिक कव्हर केलं पाहिजे. संपूर्ण 4 रस्त्याचा श्वास मोकळा करण्याची जबाबदारी पोलीसची. पार्किंगला वाहनं लागली पाहिजे, जबाबदारी पोलीसची. नुसतं तुम्ही दर्शन बारी म्हणजे थांबायचं, ठराविक लोकांना अडवायचं, ठराविक लोकांना आत सोडायचं, ठराविक लोकांना दमण्याचं, ह्यासाठी पोलीस यंत्रणा नसते. त्या मंदिरापुरती बाहेर काय चाललंय,
बाहेर ट्रॅफिकची किती समस्या आहे. मी सरपंच असताना बाहेर गावून येणारे जे भाविक आहेत, मी सरपंच असताना तिन्ही रस्ते बंद केले का मधनं 4 चाकी वाहनं जाऊ नये मंदिरासमोर, ती आता ती व्यवस्था बंद केली. सगळे वाहनं जातात येतात. जिथून मंदिरात जायचं सगळ्यात सकाळीच तुम्ही 9 वाजता तुमचं कॅमेरा घेऊन जावा. 9 वाजता सुभाष रेणुकरच्या घरापासून पेट्रोल पंपावर सगळीच 2 ही बाईक तिथे उभ्या असतात. रस्त्यावर बाईक उभ्या असतात. का बरं आपली बाईक, मी समजा बाईकवर जर दर्शनास येत असो, लांब कुठेतरी पटांगणात पार्क करून पायी यायला काय अडचणी मला काय आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे ना. आपण सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे, स्वतःपासून केली पाहिजे. प्रशासनालाच ढकलायचं. आपल्यापासून आपण सुरुवात करा की मी पायीच जाईल मंदिरात 9 दिवस. एवढे जबाबदारी आपण पाळली पाहिजे ना स्वतः. मी वाहन घेऊनच मंदिरापर्यंत कशासाठी जायला पाहिजे. मी माझं वाहन लांब कुठेतरी पटांगणात पार्क करून मंदिरात दर्शन जायला पाहिजे. हा मुद्दा मी मागच्या शांतता कमिटीत मांडला होता. की नुसते हे शांतता कमिटीची मिटिंग घेताना आपण सगळं प्रशासनावर ढकलून मोकळं होतो. आपली जबाबदारी आपण काय. आणि मागाशी एक मुद्दा तुम्ही मागाशी मला प्रश्न विचारला होता, तो आता विचारलेला नाही. यात्रा कमिटी संदर्भात तर ह्या राशींमध्ये जर यात्रेचं नियोजन वाढवायचं असेल, यात्रा वाढवायचं, यात्रा कमिटीची स्थापना करणं अतिशय गरजेचं आहे. ह्याबद्दल जर तुम्हाला वेळ असेल कधी तर यात्रा ह्याच विषयावर मी महाराष्ट्र फिरलेलो आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख यात्रा मला माहिती आहेत. महाराष्ट्रातल्या प्रमुख यात्रेचं नियोजन मला माहिती आहे. तर तुम्ही जर माझी मुलाखत घेतली तर घटस्थापनेपासून पौर्णिमेपर्यंत ह्या यात्रेचं नियोजन कसं झालं पाहिजे त्याचं सगळं विजन मी तुम्हाला सांगेन. कधी तुम्ही मला संधी द्या, मिस कर. तर माझी फक्त आजच्या तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून फक्त ट्रॅफिकच्या विषयावर माझं म्हणणं आहे. बाकी मला कुठल्याच विषयावर मी बोलणार नाही. कारण तो त्रास आम्हाला रोज होतो. प्रत्येक तुम्हाला होतो, ह्यांना होतो, सगळ्यांना होतो, प्रत्येकालाच होतो. प्रत्येकाला ट्रॅफिकचा त्रास होतो. आजच्या आज शिरसाट आणि मूळ साहेबांनी यात दखल घेतली पाहिजे आणि ट्रॅफिकची समस्या मिटवली पाहिजे. एवढंच माझं. धन्यवाद आप्पा. विजयजी, तुम्ही एक जागरूक नागरिक आहात. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून गावच्या प्रश्नासंदर्भामध्ये व्यक्त होत असतात. तर तुम्हाला एकंदरीत यात्रेच्या अनुभवाबद्दल काय सांगायचं? नमस्कार. राशीन ग्रामपंचायत अंतर्गत जगदंबा देवी उत्सव हा जिल्ह्यातील फार मोठा महोत्सव समजला जातो. या महोत्सवासाठी जिल्ह्यातून राज्यातून लाखो भाविक येत असतात आणि हे सर्व नियोजन राशीन ग्रामपंचायत पाहत असते. राशीन ग्रामपंचायतचे आद्य ग्रामसेवक रविदास कापरे हे नवरात्र महोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच अचानक वैद्यकीय रजेवर गेले असल्यामुळं आज राशीन गावामध्ये रस्ते अस्वच्छता, पिण्याचं पाणी या अनेक समस्याला आज नवीन ग्रामसेवकांना यातील काही माहिती नसल्यामुळं अतिशय अंधाधुंदी परिस्थिती असल्यामुळं या ठिकाणी सुभाष जाधव सारखे कार्यकर्त्याला या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय. आणि हे सर्व होत असताना या राशींचे प्रस्थापित राजे भोसले देशमुख हे सर्व मंदिरामध्ये ठाण मांडून बसले आहेत. गावामध्ये काय चाललंय, मिटिंगमध्ये काय ठरलं होतं आणि आज परिस्थिती काय आहे याचा जाब विचारायला कोणी इथं तयार नाही. तहसीलदार साहेब येऊन गेले. पोलीस डिपार्टमेंट फक्त मंडपामध्येच मोबाईल चढत बसलेला आहे. राशन गावामध्ये काय परिस्थिती आहे, पिण्याचं पाणी आहे की नाही, लोकांना रस्ते जायला आहेत की नाही, लोक पायात चपला घालत नाहीत 15 दिवस. लोकांच्या या अनवाणी चालल्यामुळं सर्व ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पाणी विकणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेमुळं सर्व चिखल झालेला आहे रस्त्यावरती. हे पाहायला या ठिकाणी कोणीही नाही. सुभाष जाधव सारखा कार्यकर्ता आज या ठिकाणी आंदोलन करतोय आणि त्याला आमच्यासारखे 4 सामाजिक कार्यकर्ते पाठिंबा देऊन या प्रश्नावरती रान उठवत आहेत. कुठेतरी थांबलं पाहिजे. तहसीलदारांनी जी मिटिंग घेतली होती ते त्यांनी एकदा पाहिलं पाहिजे की 4 दिवसामध्ये काय प्रगती झाली. शिरसाट साहेबांनी इथं आलं पाहिजे की या ठिकाणी आपण काय सल्ला दिला होता, काय हमी दिली होती, आज इथे काय चाललंय. बरीच पोलीस यंत्रणा आलेली आहे. सर्व देवळाच्या मंदिरामध्ये आराम करते आहे. इथं रस्त्यावरती कोणीही नाही आणि यामध्ये जर बदल झाला नाही तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच दुःख अनावर होणार आहे. धन्यवाद विजयजी. आपण मागे एकदा उपोषणाकरता बसला होतात, परंतु त्यामध्ये केवळ कागदी घोडे नाचवले गेले आणि तुम्हाला केवळ लेखी आश्वासनं देऊन वेळ मारून नेली. म्हणूनच आज तुम्हाला पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची वेळ आली. तर नेमकं तुम्हाला याबद्दल काय सांगायचं? प्रथमतः सर्वांना नवरात्रीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. 6 महिन्यापूर्वी राशीनमधील विविध विकास कामांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून इथे बेमुदत उपोषण केले होते ग्रामपंचायतच्या समोर. त्या मागण्या अशा होत्या
की जिल्हा परिषद मराठी शाळा जी आहे त्या मराठी शाळेच्या मध्ये एक 2 खिंडार अवस्थेत 2 खोल्या आहेत त्या काढाव्यात. राशींची जे वैभव आहे, जी वेस आहे, ते वेस पडायला झालेले आहे आणि त्या वेशीचं नूतनीकरण व्हावं. त्याचप्रमाणे एस टी स्टँडच्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतपर्यंतचं अर्धवट डांबरीकरण झालेलं आहे, ते व्यवस्थित व्हावं. त्याचप्रमाणे राशींमधलं जो स्मशानभूमी आहे, जो अमरधाम आहे, त्या अमरधामची पडझड झालेली आहे. तिथं जी घाण होती त्याचे निराकरण व्हावं. ह्या अनेक बाकीचे जी दूषित पाणी पुरवठा होता पिण्याचा, अन्य प्रश्नावर मी 6 महिन्यापूर्वी इथं शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाला बसलो होतो. परंतु खोटं आश्वासनाशिवाय, अगदी मला आश्वासनाशिवाय त्याची कृती झाली नाही, कोणतंही काम झालं नाही. राहिला आजचा आंदोलनाचा विषय. गेले 8 दिवसापूर्वी आपल्या आई जगदंबेचा नवरात्र उत्सव आणि पालखी सोहळा या विषयावर आई जगदंबेच्या मंदिरामध्ये शांतता समिती, माननीय तहसीलदार साहेब आणि आपले गटविकास अधिकारी, विविध खात्याचे जे अधिकारी आहेत आणि व्यवस्थापन समिती, ज्याला आपण पब्लिक ट्रस्ट म्हणतो, आणि बाकीतील गावातील जे सुज्ञ नागरिक आहेत, पंचक्रोशीतील, बारावाड्यातील जे जबाबदार व्यक्ती आहेत, या सगळ्यांच्या उपस्थितीत एक नियोजन आराखडा, अडीअडचणी, यात्रेच्या बाबतीत, गावाच्या स्वच्छतेच्या बाबतीत, ह्या सगळ्या विषयावर चर्चेचा ओघळ झाला. आढावा बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आदरणीय तहसीलदार साहेबांनी ज्या सूचना दिल्या होत्या संबंधित विभागांना, त्या सूचनेचं कुठलंही पालन झालं नाही. आज राशींची अवस्था अशी आहे, ठिकठिकाणी कचऱ्याची ढीग आहेत, दुर्गंधी आहे, चेंबर ब्लॉक झालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी अंधारमय परिस्थिती आहे. जे पथदिवे बसवायला पाहिजे होते ते पथदिवे देखील बसवले गेले नाहीत. मला प्रभात मीडियाच्या माध्यमातून तमाम जनतेला सांगायचं आहे, गेले अनेक वर्ष आम्ही राशींच्या सुखसोयीसाठी आणि विविध विकास कामासाठी नेहमीच पत्रव्यवहाराच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून झगडत आहोत, लढत आहोत. मला खेदाने सांगायचं आहे की इथली जी व्यवस्थापन समिती आहे, आई जगदंबेचं राशीन हे तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा आहे आणि ब वर्ग दर्जामध्ये शहरासह मंदिर आणि मंदिरचा सभोवतालचा जो परिसर आहे त्याचा विकास होणं क्रमप्राप्त आहे. परंतु इथली जी व्यवस्थापन समिती आहे त्याच्याकडे फारसं गांभीर्याने घेत नाही. कारण आहे त्याचं, कारण ते प्रस्थापित संस्कृतीत वाढलेले आहेत असं आम्ही समजतो. ह्याच्या अगोदर ही व्यवस्थापन समिती भाविक भक्तांना सुविधा देत नाही. हे अनेक भाविक भक्तांनी कलेक्टर साहेबांना, धर्मदायुक्त कार्यालयाला देखील पत्रव्यवहाराद्वारे, पुराव्याद्वारे तिथं मांडण्यात आलेले, व्यक्त झालेलं आहे. आम्ही ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी देखील पूर्ण सुविधा मिळत नसल्याबाबत, भाविक भक्तांना सुविधा मिळत नसल्याबाबत देखील ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन 100 लोकांचा कोरम पूर्ण करून धर्मदायुक्त कार्यालयाला आम्ही कळवलेलं आहे. परंतु पाहिजे तेवढं धर्मदायुक्त कार्यालयाने देखील भाविक भक्तांची कदर केली नाही, सहकार्य मिळत नाही. सहकार्य मिळत नाही. आज 15 तारखेला आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून संबंधित जे बोर्डावर पदाधिकारी, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी ज्यांचे पत्रव्यवहार आम्ही केलेले आहेत त्यांना पत्रव्यवहाराद्वारे कलेक्टर सहित सर्वांना कळवलेलं आहे की राशींमध्ये सुखसुविधेचा अभाव आहे, यात्रा नजदीक आलेली आहे. परंतु आमच्या पत्राचा विचार केला गेला नाही आणि आज 25 तारीख उजेडली तरी देखील कुठलाही आमच्या पत्राचा, निवेदनाचा विचार केला नाही आणि आज आम्हाला इथं बसण्याची वेळ आलेली आहे. आणि प्रभात मीडियाच्याद्वारे अनेक एकदा
प्रकाशाने सांगतो की यात्रा जवळ आली, ऐन टायमाला प्रशासक जे इथं नेमलेले होते ते आणि जे ग्रामविकास अधिकारी होते त्यांनी ऐन टायमाला मेडिकल रजा टाकून किंवा वेगळे कारणं सांगून इथून गेलेले आहेत. वेळ काढूपानाची भूमिका. वेळ काढूपणाची भूमिका घेतलेली आहे आणि नवीन जे कुळधरणला ग्रामविकास अधिकारी आहेत बाराते साहेब यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहेत आणि त्यांची संभ्रमावस्था उडालेली आहे. तरी माझी आज या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे, तहसीलदार साहेबांना, माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना, की आमच्या निवेदनात ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्याचा विचार करावा आणि राशींना जिल्हाधिकारी साहेबांनी भेट द्यावी आणि तहसीलदार साहेबांनी शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये जे जे त्यांनी शब्द दिलेले आहेत ते पूर्ण करावेत आणि राशींचा विकास जो व्हायला पाहिजे त्या पद्धतीने यात्रेच्या धर्तीवर तातडीने व्हावा ही अपेक्षा अध्यक्ष साहेबांनी